आणि दिवसेंदिवस या संदर्भातली परिस्थिती अतिशय गंभीर व्हायला लागलेली आहे. गतवर्षी आपण करोनाला उत्तम रीतीनं तोंड दिलं, पण गतवर्षीचा करोनाचा प्रादुर्भाव आणि आजची त्या संबंधीची संख्या जिल्हावार किंवा शहरवार आपण जर पाहिली तर आत्ता वाढीचा वेग हा अतिशय चिंताजनक आहे. आपल्या माहितीसाठी काही आकडेवारी ही मी आपल्या सगळ्यांच्या पुढं मुद्दाम ठेवू इच्छितो की जेणेकरून करोना किती प्रमाणामध्ये वाढतोय याचा अंदाज आपल्या सगळ्यांना येईल. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये करोनाचं संकट आपल्या राज्यात होतं आणि गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये एकंदर रुग्ण 34,259 होते आणि यंदाच्या वर्षी याच दिवशी सप्टेंबर महिन्यामध्ये आपण जर बघितलं म्हणजे आजच्या एप्रिल महिन्यामध्ये जर आज आपण पाहिलं तर 79,368 रुग्ण होते. म्हणजे गतवर्षीच्या सप्टेंबरमध्ये 34,259 आणि यंदाच्या एप्रिलमध्ये मुंबईमध्ये 59,268 म्हणजे दुपटीपेक्षा सुद्धा अधिक एकट्या मुंबई शहरात वाढ झालेली दिसते. रुग्णांच्यासाठी बेस, वैद्यकीय उपकरणं आणि इतर पायाभूत सुविधा याच्यात देखील प्रचंड ताण आलेला आहे आणि त्यामुळं नाईलाजानं करोनाची साखळी तोडण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारला काही कठोर निर्बंध लागू करावे लागत आहेत. त्याला काही पर्याय राहिलेले नाही आणि केंद्र सरकारचा सुद्धा या संबंधीचा अतिशय आग्रह आहे की आपण या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी थोडे कठोरपणाची पावलं टाकण्याच्या संबंधीची आवश्यकता आहे. आज या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी राज्य सरकार जसं सगळी प्रयत्नांची पराकाष्ठा करते, ठिकठिकाणचे हॉस्पिटल्स आणि त्यातले सगळे सहकारी जसे प्रयत्न करत आहेत, त्याप्रमाणे केंद्र सरकारसुद्धा या संकटातून राज्याला मदत करण्याच्यासाठी पूर्णपणानं सहकार्याची भूमिका घेते. कालच मी देशाच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क साधला आणि मग ज्या काही कमतरता असतील त्यासंबंधीच्या चर्चा त्यांच्याशी केल्या आणि त्यांनी एक विश्वास दिला की या सगळ्या संकटामध्ये केंद्र सरकारचं आरोग्य खातं पूर्ण शक्तीनं राज्यांच्या पाठीशी आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं त्यांची मदत आणि आपल्या सगळ्यांचे सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मार्ग काढायचा आहे. आज काय दिसतंय की आपण बंधनं आणली की साहजिकच अस्वस्थता येते. शेतकरी, कामगार, नोकरदार, हमाल, व्यापारी, व्यावसायिक, कष्टकरी अशा समाजातल्या प्रत्येक घटकांना या संकटाच्यामुळं फार मोठ्या प्रमाणात झळ बसलेली आहे. दुकानं, व्यवसाय धंदे बंद झाल्यानं व्यापारी वर्गाचं नुकसान आहे. फळे, भाजीपाल्यासारखा नाशवंत शेतीमाल तयार करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मालाचं काय करायचं यासंबंधीचा प्रश्न झाला आहे. त्याचा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे देखील अतिशय अपरिमित अशा प्रकारचं नुकसान होतं आहे आणि या सगळ्यातून आपण पुढे जातो. पण पुढे जात असताना मार्ग काढून जर यशाचा तो मार्ग काढायचा असेल, यशसिद्धीला तो जायचा असेल तर या सगळ्या परिस्थितीला धैर्यानं, सामूहिकपणानं आपण सामोरं गेलंच पाहिजे. त्याला आता पर्याय राहिलेला नाही आणि माझी समाजातल्या सगळ्या घटकांना
तो कष्टकरी असेल, तो शेतकरी असेल, तो व्यापारी असेल, तो अन्य घटक असेल, या सगळ्यांना विनंती आहे की आपणाला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही अपरिहार्य निर्णय हे राज्य सरकारला घ्यावेच लागतील आणि ते घेतले जात आहेत. आणि त्यासाठी सर्वांचं सहकार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांचं या परिस्थितीला सामोरं जात असताना जे काही मार्गदर्शन, जी काही उपाययोजना या संबंधीच्या सूचना आलेल्या आहेत, त्या नजरेसमोर ठेवून आपल्याला निर्णय हे घेतले घ्यावे लागतात. ते निर्णय राबवण्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे मनापासून मिळण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि त्याकरता माझी आपल्या सगळ्यांना, प्रसारमाध्यमांना, राजकीय नेत्यांना, सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या घटकांना अग्राची विनंती आहे की परिस्थितीचं गांभीर्य लक्षामध्ये घेऊन या सगळ्या परिस्थितीला तोंड देण्याच्यासाठी राज्य सरकारचे जे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नांना आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे मिळालं पाहिजे. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस, सगळा घटक अशा संकटाच्या काळामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण एकजुटीनं सामोरं जाण्याच्यासाठी यंत्रणेला सहकार्य देतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि या सगळ्या सामुदायिक प्रयत्नातून आपण कोरोनावर निश्चित मात करू, कोरोना आपण घालू आणि नागरिकांची सुटका करू. ऐक ना, आपण घर कधी घ्यायचं? अगं, मी पण तोच विचार करतोय. आणखी किती दिवस भाड्याच्या घरात राहायचं? तेच तर, मी पण हाच विचार करतेय. ऐक ना, प्रल्हाद नगरात गुलमोहर आणि मधुबन अशा 2 रेसिडेन्सी मध्ये 3 इमारती उभारल्या आहेत. हो, अगदी बरोबर. विजापूर रोड सैफुल पासून अगदी हाकेच्या अंतरावर. अत्यंत सुसज्ज पद्धतीचं बांधकाम, पार्किंगची सोय, लहान मुलांना खेळण्यासाठी आणि वयोवृद्धांना सकाळी संध्याकाळी फिरण्यासाठी सुमारे 5000 स्क्वेअर फीट जागेत सोसायटीचं मैदान. हो ना, हॉल बेडरूम मध्ये फुल साईज विंडो, प्रदूषण विरहित हवा, ग्रॅनाइट मध्ये बसवलेल्या चौकटी, सर्व खोल्यांमध्ये इटालियन मार्बल, ISI मार्क असलेले लाईट फिटिंग, नळ फिटिंग, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नळाला 24 तास पाणी. हो, हे मात्र खरं बोलली. इतक्या सगळ्या सोयी, तेही अगदी माफक दरात. प्रोजेक्ट बाय तनिष्का एंटरप्राइजेस. पत्ता प्लॉट नंबर 56 57 58 19/3 प्रल्हाद नगर, SRPF कॅम्पच्या पाठीमागे, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क चंद्रकांत दंतकाळे 9860 0930 60, आदित्य दंतकाळे 96 37 13 0503. तर मग चला, या गुढीपाडव्याला गुलमोहर, मधुबन या रेसिडेन्सी मध्ये स्वतःच्याच घरात गुढी उभी करू.